नमस्कार मंडळी, मी प्रिया प्रीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आजचा दिवस आहे फर्स्ट। आज मी तुम्हाला शिलाई काम कसं करायचं घरातून हेच तुम्हाला मी शिकवणार आहे। शिलाई काम म्हणजे स्वतःसाठी शिलाई जी तुम्हाला शिकायची असेल तरी पण तुम्ही आमच्या चॅनलवर येऊ शकता आणि स्वतःसाठी जर केले तर तुमचे पैसे पण वाचतील। हे एक सगळ्यात मोठा मोटिव्ह आहे। दुसरी गोष्ट तुम्हाला शिकायला नवीन काहीतरी भेटेल आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला थोडं सॅटिस्फॅक्शन भेटेल की मी आज काहीतरी नवीन केलं किंवा नवीन काहीतरी शिकले आणि मला खूप आनंद झाला असं या टाइममध्ये। आणि आज मी तुम्हाला बेडला किंवा सोफ्याचं जो गादी असते त्याला कवर कसं शिवायचं हे तुम्हाला सांगते। ते पण आपल्या घरी जे भेटते त्या साहित्यानुसार। तुमच्या घरीचं जुनं बेडशीट किंवा नॉर्मली जरी नवीन जरी बेडशीट असेल तरी तुम्ही त्याचा यूज करू शकता। कारण का डायरेक्ट बाहेरची जर तुम्ही इलास्टिक बेडशीट बाहेर मागवायला जर गेला तर ते थोडीशी तुम्हाला महाग पडतील, पण तुमच्याजवळ जे बेडशीट आहे ऑलरेडी त्यामध्ये तुम्ही इलास्टिक लावून तुम्ही त्याला कवर पण म्हणू शकता तुम्ही ते, किंवा टाईट बेडशीट जसं बसतं गादीला ते तुम्हाला मी बनवायला शिकवणार आहे। आणि पैसे कमवणं आणि पैसे वाचवणं ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत। पैसे कमवणं सगळ्यांना जमतं असंच नाहीये, पण पैसे वाचवणं ही गोष्ट सगळ्यांना जमत असते। ज्या बायका बाहेर जॉब करतात त्या पैसे कमवतात, पण घरातल्या बायकांना असं वाटतं की आम्ही हे घरात करते करते, पण तुम्ही घरातून खूप सारे व्यवसाय चालू करू शकता। त्यामध्ये तुमचा फूडचा बिझनेस असू शकतो, शिलाई वगैरे जे क्लॉथमध्ये भरपूर व्हरायटी आहेत। त्यामध्ये एक पहिली आयडिया तुम्हाला मी देणार आहे की डायरेक्ट फिटिंग बेडशीटचा कवर म्हणजे बेड कवर सोफा कवर तुम्ही देऊ शकता। ही तुम्हाला बिझनेसची पहिली आयडिया मी तुम्हाला आज सांगितली आहे। दिवस पहिला आहे आणि आज तुम्हाला मी त्याचं शिलाई कटिंग वगैरे सगळं सांगणार आहे। 15 मिनिटांमध्ये तुमचा हा कवर तयार होणार आहे आणि जास्त शिलाईची लागत पण आहे। 2 ते 3 टिपा घातल्या की व्यवस्थित होऊन जातं। चला मग सुरुवात करूया। सुरुवातीला मी कटिंग दाखवणार आहे। या टप्प्यामध्ये मी गादी हाताळलेली आहे। गादी खाली उलटं बेडशीट हातरून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित फिटिंग मापाने केलेलं आहे आणि आपण कॉर्नरपासून स्टार्ट करणार आहे कटिंग करायला। हे बघू शकता, इथून आपण काय करणार आहे, हे कॉर्नर आहेत असे कॉर्नर टाकायचे आपल्याला असे, आणि असं हे बघा हे कट करून घ्यायचं आहे आपल्याला। एवढंच पोर्शन कट करून घ्यायचं आहे आणि तुम्ही हवं असेल तर जॉईन करू शकता। एक्स्ट्रा जर पाहिजे असेल तुम्ही फोल्ड करू शकता किंवा ॲज इट इज ठेवलं तरी चालेल। मी ॲज इट इज ठेवणार आहे आणि एवढं पार्ट आहे तो कट करून घेणार आहे। बघा या टाईपमध्ये 4 कॉर्नर तुम्हाला चारही बाजूचे कट करून घ्यायचे आणि हे शिवून घ्यायचं आहे तुम्हाला। हे एकत्र करून असं आतल्या बाजूने मी तुम्हाला दाखवणार आहे मशीनवर। इथून ते इथेपर्यंत टीप मारून घ्यायची आपल्याला। हे बघू शकता मी डबल टिप मारून घेतलेली आहे। मी नेहमीच डबल टिप मारत असते, कारण का एक जर खराब झाली तर दुसरी खराब होऊ नये म्हणून डबल टिप मारून घेतलेली आहे आपण इथे। हे बघा हा चौकोन आहे ना, आपण ह्याला उलटं करून शिवणार आहे, म्हणजे आतल्या बाजूला असं पकडायचं आहे। आणि एक्स्ट्रा जर माझं बेडशीट खूप मोठं होतं मी एक्स्ट्रा कपडे मी कट करून घेतलेला आहे इथे। आणि डबल टिप लगेच मागाय उलटी फिरवायची आपण याच्यावर। हे बघू शकता इथे 2 टाईपची इलास्टिक आहे। तुम्ही हे छोटं इलास्टिक यूज करू शकता किंवा मोठंवालं, पण आपण फक्त कॉर्नरला लावणार आहे म्हणून मी मोठं इलास्टिक यूज केलेलं आहे। आणि हे साधारण 12 इंच घेतलेले आहे। बघू शकता इथे हे 12 इंच इलास्टिक घेतलेलं आहे। आता हे लावायचं कसं तर मी तुम्हाला सांगते बघा। हे 4-12 इंच इलास्टिक मी कट केलेले आहेत। आता आपण एक लावूया। कॉर्नर आहे, ह्या कॉर्नरला काय करायचं आहे, इथून बघा इथून 9 इंच आहे ना, 9 इंचला एक मार्क करून घ्यायचं आपल्याला इथे। ह्या साईडला पण 9 इंच आणि ह्या साईडला पण 9 इंच, आणि या 9 इंचामध्येच आपल्याला हे इलास्टिक एवढ्यामध्येच बसवून घ्यायचं आहे। मी पहिल्यांदा इथे लावून घेणार आहे जेणेकरून हलणार नाही ते। डबल टिप घातलेली आहे इथे। दुसऱ्यांदा पण इलास्टिक दुसऱ्या बाजूने पण नीट लावून घ्यायचं आहे। बघू शकता इथे मी दुसऱ्या बाजूने लावत आहे, तुम्हाला दाखवते। आणि व्यवस्थित असं घ्यायचं जेणेकरून पूर्ण तुमचं आहे ते चुन्या पडणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे। बघू शकता असं तुमचं इलास्टिक ते लागलं असेल, इथे उभा आहे। आता तुम्हाला मी घालून दाखवते कसं वाटतंय ते, बघू शकता।
4 बाजूचे 4 कॉर्नर आहेत ते अडकून फक्त घ्यायचे आहेत, बाकीचं काय करायचं बरोबर बसतं बघा. आणि 4 बाजूचे 4 कॉर्नर अडकून झालेले आहेत आणि एका साईडला थोडंसं मी ओढून घेणार आहे. थोडंसं इथं टाईट झालेलं असं मला वाटतंय. आणि बघा थोडंसं नीट केलं की बेडशीट तयार झालेलं आहे आपलं. किती सोपं आहे हे बेडशीट लावणं. बेडशीटचा कवर पण इतका छान दिसतो ना, हे हलणार तर अजिबात नाही. तुम्हाला वाटणार पण नाही की हा कवर आहे का बेडशीट आहे, हे कोणाला ओळखणार पण नाही आहे. इतकं छान चापून बसतं हे. आणि मुलं किती पण उड्या मारत होते, हे अजिबात हलत नाही एका जागेसनं. हे 15 मिनिटामध्ये शिवायचं होतं आणि 1 मिनिटाच्या आत घालायचं होतं. तुम्हाला ही आयडिया कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही ही बेडशीट घरच्या घरी ट्राय करू शकता. आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक शेअर आणि फॉलो पण करायला विसरू नका.